पार्टीच्या माध्यमातून देवेंद्रजींचं सरकार हे महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीमध्ये गेलं पाहिजे। आणि मी तुम्हाला विनंती करतो की मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसजीचं सरकार जे निर्णय करतं ते 1.5 कोटी सदस्य संख्या असलेल्या भाजपापर्यंत पोहोचवून आपलं पारदर्शी गतिमान लोकाभिमुख सरकार हे पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी काम करायचं आहे। मी या ठिकाणी एवढंच सांगतो, काही चुका माझ्या झाल्या असतील तर महाराष्ट्रातल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मला माफ करा। माझ्यामध्ये एक मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे। मी कधी कधी नितीनजीला माहिती आहे, देवेंद्रजीला माहिती आहे, कधी कधी ते मला दाटतात, कधी कधी मी थोडा जास्तीचा बोलून देतो। तो खूप सुधारण्याचा प्रयत्न केला आहे, पण खऱ्या अर्थाने पक्षाचा अध्यक्ष झाल्यानंतर मी 95% सुधारलाय, 5% राहिला आहे। खऱ्या अर्थाने तुम्ही माझ्या जीवनामध्ये खूप मोठा बदल करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल की आज या ठिकाणी आपल्या सर्वांना पुढच्या काळामध्ये रवींद्र चव्हाणजींच्या नेतृत्वामध्ये आता तर आपण थोडं यश संपादन केलं आहे, पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप मोठं यश संपादन करायचं आहे। पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये भाजपा महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात राहण्याकरता आपल्याला काम करायचं आहे। पुढच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याचं काम करायचं आहे। खरं तर देवेंद्रजी आणि व्यासपीठाचं खऱ्या अर्थाने मी सांगतो, आज माझ्या आईचं पुण्यस्मरण आहे। मागच्या वर्षी माझी आई गेली, या गोष्टीची सहल आहे की मी आईला जास्त वेळ देऊ शकलो नाही। पण आई म्हणजे पार्टी आहे। आणि माझ्या आईने सांगितलं, तुम्ही सांगितलं